मन में सार्वित राग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके मुनि सकल व्रती बड़भागी भव भोगन ते वैरागी वैराग्य पावन माई चिंते अनुप्रेक्षा भाई इन चिंतत सम सुख जागे जिमि ज्वलन पवन के लागे जब ही जिया तम जाने तब ही जिय शिव सुख ठाणे. काय सांगितलं त्याच्यामध्ये? 12 भावनांचं चिंतन का करायचं? समता स्वभावाला जाणायला. तुम्ही आज काय करून आला? सगळ्यांना वैरागी बनवून आलाय का रागी बनवून आलाय? असं घ्या डोक्यावर. म्हणजे कोणाला आपण इतरांना संसाराची अनुमोदना करतो. समय ना तू सास होय. बर काय केलं आपण सांग? रंग खेळून आला का काय? खेळत होते. किती आनंद आला. म्हणजे आपण काय करतोय? इतरांना जेव्हा अनुमोदना करतो ना लग्नाची, त्यावेळेस तिथं आपल्यासाठी तशी पर्याय बांधतो आपण. म्हणजे त्याच्यामध्ये आनंद मानला. केले का संस्कार? तिथं गेल्यावर सांगा. 4 शब्द सांगितले का? धर्मच करा, धर्माला प्राधान्य ठेवा आपल्या जीवनात. असं काय केलं? का नाही केलं मग? अज्ञानी आहे आपण. ज्ञानी आहे ना. काय प्रियाबेन गेला होता काय? कुठं? आज काय तर कार्यक्रम होता म्हणून इथं नाही का? बरं काय केलं भैया? सांगितलं का तिथं सगळ्यांना? मी धर्म करतो तसं तुम्ही करा, हे सांगायचं पहिल्यांदा. ओ रंजू काकी, मी पण ऐकते. मग त्यात सांगायचं होतं त्या 2 लाईनमध्ये आत्ता म्हणलेल्या. जयश्रीमा काय म्हणल्या? मुनी सकल व्रती बडभागी भव भोगन ते वैरागी. कसं वैराग्य झालं त्यांना? त्या मुनी किती भवात नाही भोगले. भोगून सुद्धा कधी सोडायचे भाव होत नाहीत. म्हणून राहताय संसारात, काय दोष नाही आहे, पण वैराग्याचे भाव होतात का आपल्याला तसे? मला दिसत नाही रंजू काकी. तुम्ही काय म्हटले? किती वैराग्याचे भाव? करा ना संस्कार तरी करा आपल्याला, की मला मुनी व्हायचंय. मग मी आजच एक अम्मांची कॅसेट ऐकली आता. अम्मांनी त्याच्यामध्ये ते महाराजांची कॅसेट ऐकली, वीरसागर महाराजांची. आणि त्यात महाराजांनी पण आणि इवन अम्मांच्या पण कॅसेटमध्ये तेच आलं. मुनींच्या सहवासात का राहायचं? मुनी काय करतात? त्यागी मुनी जे काय आहे त्यांच्या सहवासात का राहायचं? म्हणले ते जसं त्यांच्या चर्येमध्ये सहज आत जातात बाहेर येतात ना, ते दिसतं, बघायला मिळतं. त्याचे संस्कार आपल्यावर होतात. म्हणून त्यांच्या सहवासात राहायचं. म्हणजे आपण पण तेच करतोय. तुम्ही पण जेवतात, त्यागी पण जेवतात. काय फरक आहे हो? तुम्ही जेवता तर पाप आणि ते जेवतात तर पुण्य. असं कसं काय असतं का? असं का भैया? जेवायचं का नाही मग आज? असं विचार सोडून द्यायचं का जेवण? म्हणजे ते जेवतात ते जेवायसाठी नाही, जेवावं लागतं म्हणून जेवतायत. म्हणजे हे शरीराला चालवायचंय म्हणून जेवतायत, साधना करायची म्हणून जेवतायत. आपण का जेवतो? काय काय जेवला? टेस्ट घेऊन जेवतो, हो का नाही? मग ते जेवत असताना आला का विचार, मी जेवणारा नाही आहे, आत्म्याला जेवण लागत नाही? काय परम काय विचार केलं? टेस्टी बनवलंय, अजून पाहिजे, हे पाहिजे होतं, ते नको होतं. काय काय विचार केलं? साहस कुठे गेलं भैया? गायब. बरं. म्हणजे मला म्हणायचं की तिथं त्या मुनींचे भाव असे वैराग्याचे की सगळ्या क्रिया करताना त्यांना निर्जरा चालू आहे. आणि आपण धर्म करताना सुद्धा आपल्याला आसरव बंद असतो. मंदिरात गेल्यावर किती वेळ स्थिरतेने बसतो? पळत पळत जायचं, पळत पळत यायचं. कसं? मग तिथं काय व्हायचं? वितरागता किती वाढायची, एक आपल्याला आनंद किती यायचा. सगळ्या क्रिया करा, फक्त आनंदासाठी करा हे सांगतायत. स्वाध्याय करा, 5 मिनिटं वाचा, पण त्यातून आनंद येऊ दे ना. ध्यान करायला बसलो तर करतो का ध्यान? किती वेळ? कोणाचं?
बसतो ना, तर ध्यान करताना आपल्याला असं विचार यावा, अनुभव व्हावा, मी कोण आहे, मी स्मित नाही आहे, मी जीव आहे, याचा अनुभव करणार तर त्यातून आनंद येतो. नाहीतर मग परत आकुलता वाढती. तुम्ही थोडंसं इकडं सारखा, ते बसतील इकडं. परम तू त्यांच्या समोर जा, त्यांना इथं बसव माझ्याजवळ, त्यांना ऐकायला कमी. हात धरून सोड, भया दिसत नाही. सरक इकडं परमात्मा. काय शास्त्र आहे त्यांना नाही लागणार. नाही, पुस्तक घे अलीकडे परम आणि त्यांना बस. पुढे या माझ्याजवळ. काय सांगत होते? कसं जेवायचं सांगत होते. जेवायचं नाही आहे हे सांगत होते. आपण जेवणारा नाही आहे, जाणणारा आहे. सगळ्या क्रिया करतोय पण करणारा नाही आहे, जाणणारा आहे, ही अनुभूती ठेवा. असं कार्यक्रमाला गेल्यावर काय जाणायचं? मी जाणणारा आहे, कार्यक्रम करणारा ना. काय केलं विचार? काय करायचं? इथे यावं लागतंय, हे असली सगळी अनुमोदना करावी लागती. दोष आहे असं वाटतंय का? चुकलं माझं असं वाटतंय का? गेलं होतं का? संयम बोलल नाही काय? प्रज्वल तू संयमी हो म्हणून सांगायला तर जायचं त्याला विचारायला. असंयमी होऊ नकोस. चला, तर अशी मुनींची भावना आपल्याला मुनित्वाचे संस्कार देते. आपल्याला मुनी बनण्याची प्रेरणा मिळते त्यांच्याकडून. म्हणून मुनींच्या सहवासात राहायचं असं माताजींनी सांगितलं. काय म्हणजे मोहीच्या सानिध्यात राहून बघा आणि निर्मोहीच्या सानिध्यात राहून बघा. काय मामा, मंदिरात बरं वाटतंय का घरात बरं वाटतंय? मंदिरात शांत. होय, शांत का? घरी अशांत आहे का? घरी नाना प्रकारचे विचार असतात. नाही, आपल्यात राहिलं तर कुठं पण शांती. पण ते ठीक आहे, बरोबर. आयतन आहे मंदिर हे, त्यामुळे आपल्याला तिथं शांती वाटते. पण तरी महाराजांनी कसं उडवलं माहिती का? एक वाक्य असं सांगितलं वीरसागर महाराजांनी, जो देवाचं अवलंबन घेतो ना पांगळाय म्हणले. कोण कोण पांगळे तिथं? म्हणजे देव पाहिजेत तुम्हाला दर्शन करायला, किंवा तिथं काय आकुलता झाली किंवा समोर देव पाहिजेत दर्शनाला, किंवा मंदिरात गेल्यावर बरं वाटतं. म्हणजे एक पुढच्या स्टेपला बरं का, पहिल्यांदा पाहिजेत नाही असं नाही, पण जोपर्यंत त्यांना धरून बसणार आहे तोपर्यंत पांगळेच आहे. कसं पांगळे हो भाभीजी? कुठं आहे? माझ्याजवळ आहे ना. पांगळे कसं सांगा? देवाला धरणारा पांगळा असतो का? म्हणजे त्यांनाच धरून बसणार, ते माझं कल्याण करणार, ते माझ्या हिताचं कारण आहे, हीच बुद्धी राहणार आहे. मग पुढं सरकायचं तर त्यांना पण सोडावं लागेल. म्हणून देववंदना कशी असते असं ते महाराज सांगत होते की जेव्हा आपण म्हणतो ना भावपूजा वंदना स्तव समेतम, म्हणजे त्या देववंदना करत असताना, मग देववंदना म्हणताना त्या देवाचं नाही, या देवाचं स्मरण करायचंय तुम्हाला. भाववंदना म्हणतो त्यावेळेस ती अनुभूती आहे. भाववंदना म्हणजे बाहेर कुठली क्रिया नाही आहे, हात जोडायचंय, दर्शन करायचंय वगैरे, हे सगळं बहिरंगात झालं. पण म्हणून सांगता येते की सगळ्या क्रिया मुनींच्या त्यांच्या जवळ राहून आपण पाहिलं केलं तर त्याचे संस्कार सहज होतात आपल्यावर, आणि ते कधी ना कधी उद्रेकित होतात, त्याचं फळ दिसतं आपल्याला. म्हणून सांगितलं सहवासात राहायचं. तर आता इतर राहणाऱ्यांना पण अनेकांना काय माहिती आहे चर्या, म्हणजे स्त्रियांनाच, पुरुषांचं जाऊ देत, लांब असण्यामुळं स्त्रियांच्या जवळ नाही जाता येत, मग कळत नाही. पण स्त्रियांना तरी किती बघून माहिती आहे माताजींची चर्या. अनेक गोष्टी अनेकांना माहीत नसतात. असं करतात का, असं करायचं असतं का वगैरे सगळे. हे का मला म्हणायचं आहे, आत्ता दिसतंय आहे तसे तर संस्कार करायला येत नाही आपण. ह्याच्या पुढं कोण राहणार आहे आणि काय मिळणार आहेत आपल्यावर तसे बघायला तरी मिळणार आहेत का? म्हणून राहतोय तर केले का भाव सांगा? कुठं आहे? मातेजवळ आहे का? मातेजवळ आहेत. मोही माता आणि निर्मोही माता एकत्र भेटलेत तुम्हाला. कोणाजवळ आहेत? जय श्रीमा. मुलगी कोणाची? म्हणजे करा आपल्यावर ते भाव करा की मला ती माता बनायचं आहे. ही माता नाही, पण ही पण माता आहे तशी तुमची. निर्मोहीच आहे. चला, तर हे जयचंद छाबडाजींचे 12 भावना आहेत, त्यातली शेवटची म्हणू आपण फक्त लोकभावना आणि बोधिदुर्लभाज. लोकस्वरूप विचारिके आत्मरूप निहारी,
परमार्थ व्यवहार गुणी मिथ्या भाव निवारी. सांगा काय अर्थ आहे? बघ की भैया त्यात नाही आहे तेव्हा ह्याच्यामध्ये 10वी आहे ना. लोक स्वरूप विचारिके आत्मरूप निहारी. सांग अर्थ. लोकाच्या स्वरूपाचा विचार करून आपल्या आत्मस्वरूपाचा विचार केला. जोरात जोरात सांगा. लोकाचा विचार करून. लोकाचा म्हणजे लोक म्हणजे त्रिलोकाचा म्हणा, लोकांचा त्रिलोकाचा. नाही. लोकांचा विचार करतोय म्हणूनच लोकात बसलोय अजून. त्रिलोकाचा विचार करून त्याच्या स्वरूपाचा विचार करून आपल्या आत्मस्वरूपाचा विचार केला. आत्म्याला पाहिलं पाहिजे. परमार्थ व्यवहार गुणी मिथ्या भाव निवारी म्हणजे काय? परमार्थ काय आहे आणि व्यवहार काय आहे हे जाणून घ्या आणि त्यातून मिथ्या भावाचं निवारण करा, सोडा. ह्याच्यासाठी मिथ्या भाव म्हणजे काय असतं? चुकीची मान्यता, खोटे विचार जे काय असतील ते. तर त्याच्यासाठी काय खरं आहे आणि काय खोटं आहे हे पण समजायला पाहिजे. जसं सांगितलं त्या मुलाला, म्हणलं छोटा मुलगा आहे, त्याला टीचरनी सांगितलं जा आणि टेबलवरचं संत्री घेऊन ये. त्याला माहीत नाही आहे पण कोइन्सिडेंटली त्यांनी संत्रीच आणली बरोबर. तिथं सगळे फळं होती पण त्यातनं उचलून बरोबर तो तेच आणलं पण त्याला त्याचं ज्ञान नव्हतं. मग त्याचं ज्ञान बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे. मग त्यांनी सांगितलं जर त्याला मोसंबी काय ह्याचं ज्ञान नसेल आणि तरी पण त्यांनी संत्री उचलली तरी त्याचं ज्ञान खोटं. म्हणजे काय म्हणायचं? विपरीतता आहे त्याच्या ज्ञानामध्ये. म्हणून गुण पण समजायला पाहिजे, दोष पण समजायला पाहिजे. मी धर्म करतो म्हणतो आपण, अधर्म काय हे माहिती आहे का आपल्याला? अधर्म काय काय करतो सांग. आपण धर्मच करतोय पण अधर्म काय करतोय त्याच्यामध्ये? अधर्म काय करतो? मला संसार सांगू नका, धर्मातलंच. धर्मक्रियाच करतोय पण त्यामध्ये पण अधर्माचे परिणाम करतो. कसे? मी इतकं व्रत उपवास करतो, मी पूजा करतो का नाही? काउंटिंग किती झाले? 1234. असं येऊन सगळे मोजत असते आणि त्याच्यात मी महान, एवढे झाले माझे, मला काही त्रास होत नाही किंवा माझे खूप चांगले होतात, सिद्धचक्र विधान केलं आम्ही. म्हणजे सगळ्याचा मान वाढणं ना, त्यातून जितकं निर्विकल्पता मिळेल ते धर्म झाला. आणि जे काय विकल्पाला आपण आपलं मानणार, कर्तृत्व करणार तर ते सगळं अधर्म आहे. मग वाटतं का हे अधर्म आहे आपल्याला? मंदिरात जातोय तरी पण अधर्म करतो विचारातून. कसं? मी इतका वेळ मंदिरात बसतो तर घरी आल्यावर मला विचारत पण नाहीत. काय केलं मग तुम्ही मंदिरात बसून? घरी गेल्यावर मला लोकांनी विचारावं, माझं सगळं करावं हे चिंतन केलं म्हणजे काय मिळवलं जाऊन तिथं? वितरागता मिळवली का राग मिळवला? किती सहज मिथ्याभावाचं पोषण करतो. म्हणजे ह्यालाच अधर्म म्हणायचं. मग त्यांनी मिथ्याभावासाठी एक स्टोरी सांगितली होती हो, की एक राजा असतो आणि राजाने विचारलं बिरबलाला, अकबर होता आणि बिरबलाला विचारलं, म्हणले मिथ्याभाव काय असतो? मिथ्या मान्यता म्हणतात, काय असतं ते परम? मग त्यांनी बिरबलानी म्हणलं मला थोडंसं टाईम द्या मग मी सांगतो. गोष्ट ऐकायला आले भैया बरोबर. तर मला टाईम द्या म्हणले, मी सांगतो 5-6 दिवसाचं असं. ठीक आहे म्हणले. आणि तेवढ्या वेळामध्ये तो गेला मोचीकडं. मोची म्हणजे चांबारकडं. आणि चांबाराला सांगितलं की मला एक सुंदर बूट जोडी करून द्यायची आहे तुला आणि त्याच्यामध्ये हिरे माणिक मोती लावायचे असते. काय काय तुमच्या चप्पलला? त्यांनी सांगितलं मला तसली एकदम सुंदर चप्पल करून द्यायची आहे तुला. ठीक आहे म्हणला, पाहिजे तेवढं धन तुला देतो, काय धनासाठी विचार करायचा नाही. कालच आली होती तुमच्या ग्रुपवर, वाचली असेल तर गोष्ट. तर मग ठीक आहे म्हणला तो, तुम्ही कसं म्हणाल तसं. म्हटला राज खजाना उघडून देणार, तुला जेवढं पाहिजे तेवढा पैसा माग, पण मला सुंदर दोन्ही चप्पल बूट करून पाहिजेत. मग त्यांनी ठीक आहे म्हटला 2-3 दिवसांनी घेऊन जावा. 3ऱ्या दिवशी तो घ्यायला गेला तर खरोखर खूप सुंदर चप्पल बनवले होते त्यांनी. आणि त्याला येऊ दे तिला. आणि बनवलेले होते तर त्यांनी काय सांगितलं बिरबलानी, जयश्रीमा, की ही गोष्ट तुझ्यात आणि माझ्यातच, काय तुमच्यात आणि माझ्यातच, कोणाला सांगायची नाही. आणि त्यातली त्यांनी एक बूट घेऊन गेला. एक बूट स्वतःजवळ ठेवला बिरबल आणि दुसरं बूट घेऊन सांगितलं
मशिदीत नेऊन टाकलं त्यांनी, कोणाच्या न कळत, आणि गेला आपलं घरी. तर थोड्या वेळाने तिथं तो काजी असतात ना, काय म्हणायचं ते त्यांच्या पुजारी टाईप असं, तर ते आले आणि सकाळ सकाळची वेळ होती म्हटल्यावर कोणच नव्हतं आलेलं अजून मशिदीमध्ये. तो गेला आणि दर्शन करतोय तर तिथं त्याला ते हिऱ्याचे बूट दिसले. कशाचे? रत्नाचे बूट. आणि ते म्हणते की कोण आलं एवढ्या लवकर इथं? कोणच आलेलं नाहीये, म्हणजे हे अल्लाचे बूट आहेत. कोणाचे? आणि त्याला आपलं किती बहुमान वाटायला की मला मिळाले. ते घेतले, काय त्याला करतात ना ते चुमलिया डोक्याला लावलं, सगळं त्याला देवच वाटलं ते. आणि ते आपलं तो सगळ्याला सांगत फिरतोय आता कोण येईल त्याला, मला अल्लाचे बूट मिळाले. आणि आता ते सगळ्यांनी त्याला देव केलं. आता प्रत्येक जण येत आहे आणि त्यांच्यात ती पद्धत असते ना, असं ते चुमतात, काय म्हणतात त्याला, असं नमस्कार करतात, तोंडाला लावतात, ठेवतात, असं त्याला पूज्यता दिली. असं प्रत्येक जण येणार जो त्या मशिदीमध्ये, त्याचं ते चालू झालं की अल्लाचे आज बूट राहिलेत. बूट घालून कसा आज जाईल एवढं तर विचार करावा, पण राहिलेत म्हणल्यावर आता सगळे येऊन ते त्याचं दर्शन करायला लागले. आता ही न्यूज गेली अकबरापर्यंत. अकबर काय केला सांगा? ते काय म्हणतात, सगळ्याच्या बरोबर सगळ्यासारखं असते. मग राजा आला, तो पण काय म्हणतोय, खरोखर इतकं सुंदर बूट आहेत तर नक्की अल्लाचेच आहेत. त्यांनी पण काय केलं, सगळ्यासारखं त्याला देव मानला आणि पूज्य म्हणून करून पूजा ठेवली तिथं. आणि गेला दरबारामध्ये. आज बिरबलाची हजेरी होती, आज त्याला ते उत्तर द्यायचं होतं. आणि तो आला दरबारामध्ये. आल्यावर त्यांनी विचारलं अकबराने, म्हटलं उत्तर आणलं का तू? मग तो म्हटला हो आणलं, पण म्हटलं माझं तर असं अडचण झाली आहे. काय? माझ्या घरामध्ये चोरी झाली आहे आणि माझ्याकडं 2 बूट होते, त्यातलं एकच बूट कोणीतरी पळवून नेलं आहे. आणि मग मला चोर पाहिजे. आणि तो म्हणतोय कसलं बूट आहे तुझं, असं इतकं काय बुटाचं चोरी झाली तर? आणि त्यांनी समोर आणून दाखवले ते बूट. कसलं होतं? आता काय काय दिसलं सांगा सगळ्यांना. तो म्हणाला माझ्या दादा परदादांच्या पूर्वी 10 पिढ्याची ते बूट आहे, ते सुरक्षित ठेवलं होतं आम्ही घरामध्ये आणि ते कोणीतरी चोर आला आणि पळवून नेलं. आणि आता ते जे टाकलं होतं ना मशिदीमध्ये, ते अकबराने सांगितलं घेऊन या. आणि ते आणलं आणि बरोबर जवळ ठेवली तर तेच बूट होतं. आणि आता ते सगळ्यांना काय वाटायला लागलं, काय म्हणून काय काय केलं त्यांनी आणि काय काय झालं. मग त्यावेळेस त्यांनी खुलासा केला की याला म्हणायचं मिथ्या मान्यता. एकाने देव मानलं की सगळ्यांनी त्याला देव मानणं, त्यामध्ये देवबुद्धी पण नसताना, त्याचं काय गुण नसताना त्याला देव मानणं, हे सगळं चुकीचं आहे. मग असं आपण पण देव काय आहेत माहिती आहे का आपल्याला? माहीत नसताना नमस्कार करणं ही सुद्धा कुबुद्धी आपली, हा सुद्धा अधर्म आहे. कोणाला नमस्कार करतो आपण? तुझं नाव काय? रुजल. काय का नमस्कार करतो देवाला आपण? का करायचा असतो? बर, पुण्य लागेल म्हणून. सांग भैया, देवाला नमस्कार का करायचा? शांतीसाठी. का भैया, तू का करतो? ऋषभ, होय ते महत्वाचं नाही, सांगते ना. का करायचं? त्यांच्यासारखं बनण्यासाठी, त्यांच्यासारखा अनुभव करण्यासाठी, हां बनण्यासाठी. बरोबर, छान. सांगा हो, का नमस्कार करता? आपण मागं पडलोय बघा सगळ्यांच्या. सांग प्रज्वल. बरोबर आहे, त्याचं त्यांनी सांगितलं, तुझं तू सांग. बर, तसा आपला स्वभाव आहे हे जाणण्यासाठी. महेन, बर, ते जसं त्या पदाला प्राप्त झाले तसं पद आपल्याला सुद्धा त्यांच्यासारख्या साधनेने मिळणार आहे. स्वरूप भैया सांगा. हां, बर, छान, सगळ्यात बेस्ट. संसार सुटायसाठी मा का दर्शन करायचं? तसे
बर, असं एवढा विचार येतो का तिथं बसल्यावर? म्हणजे मला सांगताय तुम्ही विचार करून करून, पण असे ना का चांगली गोष्ट आहे, इथं तरी विचार केलो, तिथं गेल्यावर तो विचार येऊ दे, हे मला म्हणायचं आहे. रंजू काकी, करा बरं का तसं विचार, उद्या करा, नसेल कधी केला तर. हां, तिथं त्यावेळेस येऊ दे. इथं वाचताना सांगताना लय आठवतं, तिथे गेला काय नाही आठवत. हां का हो? तरण तारण काय तरण तुमचा? म्हणजे वितराग भगवान जे आहेत ते आपल्याला या समुद्रातून तारून नेणारे आहेत. बर त्यांचं दर्शन करायचं. बर, छान. सांगा प्रियाबेन, पंढरपूर मधले आवडतात का अकलूज मधले? कुठं करायचं दर्शन, का करायचं? जय श्रीमा, का दर्शन करायचं? हा. छान सांगते ताई का? का दर्शन करायचं? ते माझे आहेत, ते मला सगळ्यात प्रिय आहेत, असा भाव येऊ दे ना दर्शन करताना. त्यांच्यासारखं कोणी नाही आहे माझ्याबरोबर या जीवनामध्ये किंवा माझ्यासाठी. ते जेवढं मला सुख आनंद देणार आहेत ना, तसं कोणी नाही देऊ शकत. कोण आहे प्रिय सांग? आई आहे, पप्पा आहे का भगवान आहेत? खरंच बघा, ह्यांना दोघांना सोडून देणार आहे, आज इथंच ठेवणार तुला. भगवान आमच्याकडे आहेत. घरी नाही आहेत, मग घरी का पळतो आपण? मग जिथं आपल्याला सुख आहे तिथं आपण किती जातो, किती रमतो. म्हणून सांगितलं, करायचं ना जेवढं करतो तो धर्म, इतकं अंतःकरणातून करा. काय म्हणायचं, एक आत्मभावनेने करा. त्यातून आपल्याला आपला परिचय व्हावा असं करा, त्यातून आनंद यावा असं करा. तर तिथं ती लोकभावना सांगत होतो आपण, लोकांचा विचार करतो तर त्याच्यातून. आणि कशासाठी सांगितलं हे सगळं, काय गरज आहे? 3 लोकांचं वर्णन, ते द्वीप समुद्र, ते स्वर्ग नरक वगैरे, कशासाठी सांगायचं ते सगळं? ते काय आत्म्याला जाण्यासाठी उपयोगी पण नाही आहे. हे सगळं आपण भ्रमण केलेलं आहे आतापर्यंत, हेच केलेलं आहे. आता त्यातनं विरक्तता येऊन आपल्याला स्वतःला जाणून मोक्षाला जायचं. बर, का? वैराग्य येण्यासाठी. बर, कुठं फिरलो ते समजण्यासाठी. आणि सांगितलं कर्णाने योग का शिकायचंय? तुमची बुद्धी खूप आहे, पण ती बुद्धी तुम्ही वेस्ट घालवताय, इकडं तिकडं लावताय. तर सांगितलं घाला ह्याच्यामध्ये, जेणेकरून त्या बुद्धीला शार्पनेस येतं. एक जसं तुम्ही मॅथमॅटिक्स सब्जेक्ट असतंय ना, ते सगळ्या अन्य सब्जेक्टपेक्षा वेगळं असतंय. का रे, कसं गेलं पेपर? त्याच्यामध्ये तुम्हाला बुद्धी लावावी लागते. बाकीच्या ठिकाणी रट्टा मारून केलं तर वेगळं असतंय, पण इथं ते ॲन्सरपर्यंत येऊपर्यंत तुम्हाला सगळे स्टेप्स फॉलो करावे लागतात. मग तसं म्हणलं इथं पण कर्णानी योगामध्ये एक कॉन्सन्ट्रेशन ठेवावं लागतं, तर समजतं काय आहे आणि काय नाही. म्हणून थोडंसं याच्यातून. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय सांगायचं होतं, की ज्यांनी हायपोथेटिकल वर्ड मानलंय ना, जसं की पर्यांचा देश असतो का? नसतो ना? मग स्टोरीमध्ये सांगता की तुम्ही, किंवा अमृताचा झरा असतो, अजून काय असतं, काहीतरी अमर होण्याची विद्या असती, राक्षसांचा देश असतो, असं कधी असतं का? हे सगळं जे काय थोतांड म्हणतात, मिथ्या जाल म्हणतात, हे सगळं खोडून काढायसाठी खरं स्वरूप सांगितलं. काय आहे लोकाचं स्वरूप? असं कुठंही नाही आहे की पर्या वगैरे असतील, कुठंतरी काय तुम्हाला अमर होण्याची विद्या मिळेल, काय औषधं मिळेल, कोणी काहीतरी रसायनं देईल, असं कधीही होणार नाही. अमर व्हायची एकच विद्या, काय? तो अमर स्वरूप आत्मा जाणा तर अमरत्व मिळतं. बाकी नाही तर मग देव लोक आहेत की नाही अमर? देव अमर असतात की नाही? अमृत असतं की त्यांच्याजवळ, माहिती आहे का तुला? मग देव अमर का मर? मरणारे असतात का अमर असतात? मरणारेच असतात. 4 गती हे शरीराचं स्वरूप आहे, जीवाचं स्वरूप नाही आहे. त्यामुळं शरीर मिळाले तर ते नष्ट होणारच. मग किती काळ असेल ते असेल, पण ते पण संपणार आहे. उलट जास्त दिवस ज्या शरीरात राहतो ना, त्याच्याविषयी जास्त आसक्ती करतो आणि मग ते जास्त
मोहाने त्रास होतो. जिथं राहणार आहे तिथंच रमतो. हां जास्त आकुलता तेच की. म्हणूनच ते जाऊ देत देवांचं सोडा. इथं आता आपल्याजवळ समजा भरपूर पैसा मिळाला, सुख आहे का दुःख आहे हो? दुःखच आहे. काय म्हणेन समज 1 महिना बोनस असते की तुमचा 1 महिन्याला एखाद्या कुठल्या महिन्यात, मग खूप पैसा मिळाला तर खूप सुख आहे का नाही आहे? गोष्ट नाही, गोष्टीतलं किंवा म्हणजे त्याला अजून तृष्णा वाढती त्याची. एवढं मिळालंय म्हणजे अजून मिळेल, मला अजून करायला पाहिजे, अजून मिळवायला पाहिजे. म्हणजे उलट टेन्शन नसतं त्यांना लय आनंद असते ते मिळवायचं म्हणजे, आणि त्याला जोपासायचं. हां भोगायला वेळ नसतो. बरोबर आहे. काय झालं म्हणजे जे कमवतो ना, बरोबर आहे ते. एक तर ते डॉक्टरला लाईफ नसती स्वतःची, तुम्हाला माहित आहे काय मेडिकलवाले म्हणजे कुठलं फिरायला जातात, ते फिरायला गेलं तरी फोन असते त्यांचे, माहित आहे का? आता एक जण शिखरजीला गेले डॉक्टर, त्यांना किती वर्षापासून जायचं होतं शिखरजीला, पण ते काय सारखं ऑपरेशन सर्जरी आणि तसले ते पेशंट सगळ्याच्या निमित्तात त्यांना जायलाच मिळायचं नाही. आणि कुठून तरी जोडून काढला वेळ, सगळ्यांचं जुळवलं तर सगळे बहीण भाऊ सगळे डॉक्टर आहेत घरात, बायको ते भाभी लोक सगळे डॉक्टर आहेत. कसं जुळायचं एकाचं दुसऱ्याला, ते जुळवून जायचं म्हणजे त्यांना. म्हणूनच म्हटलं ना, स्वतःची लाईफ नाही. सकाळ असू दे रात्र असू दे, फोन आला की पळायचं. काय साहस, फोन आला की पळायचं असं डॉक्टरचं लाईफ असतं रे, असं सांगायला लागले. म्हणजे ते जवळ ठेवून घेतो आपण, आपल्याला वाटते की सुखाचं साधन, पण सुख नाही. म्हणून काय सांगितलं की लोकाचं स्वरूप समजून आपल्याला वैराग्य वाढवायला पाहिजे, यायला पाहिजे. तर टायटॅनिक होतं ना, ते जेव्हा जहाज बनवलं तर त्याची एक स्टोरी आली होती परवा. तर सांगितलं त्याच्यावर, हां तुम्ही हे विकल्प पक्षाला करतायत ते. तर सांगितलं की त्याचं क्रेज होतं सगळ्यांना, खूप मोठं शिप होतं, त्याच्यावर जायचं, त्याची राईड घ्यायची, पहिली ट्रिप होती त्याची म्हटल्यावर. आणि एक असं काय म्हणायचं, एक प्रसिद्धी झाली होती की ते जहाज कधीच डुबत नाही म्हणून. आणि त्यामुळं सगळ्यांना इंटरेस्ट त्याच्यावर जायचं आहे, एकदा यात्रा करायची त्याची असं म्हणून. आणि त्यामध्ये त्या गावात कुठं होतं ते, इंग्लंडमध्ये. आणि इंग्लंडवरून USA ला चालली होती ती फर्स्ट ट्रिप त्यांची. तर त्या इंग्लंडमधला एक शेतकरी होता आणि त्याला खूप इच्छा होती की मला त्या पहिल्या राईडवर जायचं आहे, सगळ्यांच्या सोबत, सगळ्या अमीरांबरोबर मला एकदा जायचं आहे. तर त्याच्या घरामध्ये त्यांनी, त्याची बायको आणि त्याची 5 पोरं होती. आणि कोण होता तो, शेतकरी. आणि त्याचं तिकीट म्हणजे काय छोटं नसणार, खूप मोठं तिकीट. पण इतकी त्याची जबरदस्त इच्छा की नाही मला राईड करायचीच आहे, पहिल्या ट्रिपला मला जायचंच आहे असं म्हणून त्यांनी आपली सगळी जमापुंजी लावली आणि 7 तिकीटं काढून आणली. आणि सगळं त्याचं काय असेल ते विकावं लागलं, करावं लागलं त्याला, ते सगळं केलं त्यांनी. कशासाठी हो, पहिल्या राईडसाठी. कशासाठी, सुखासाठी. सुख होतं ना त्याच्यामध्ये. तर ते सुख मिळावं म्हणून. आणि तो गेला, तिकीट काढून आणलं. आणि जस्ट 5 दिवस आधी, काहीतरी 10 मार्चला 1912 त्या दिवशी ती जहाज निघणार होतं. आणि त्याच्या आधी 5 दिवस काय झालं की ह्याच्या घरामध्ये पाळीव कुत्रा होता. आणि त्या कुत्र्याने काय केलं म्हणे, मुलाला चावलं त्यांनी. हां तर 5 पैकी 1 मुलगा जखमी झाला, आजारी पडला. आणि ते त्याला फार बरं वाटत नाही आहे म्हटल्यावर आता जायची वेळ आली जवळ. मग ती म्हणाली, आई की मी आणि तो मुलगा इथं राहतो, तुम्ही 4 मुलांना घेऊन जावा, कारण तुमचं स्वप्न आहे, तुम्हाला जायचं आहे, इतका पैसा खर्च केला आहे, तर तुम्ही कॅन्सल करू नका, तुम्ही जावा. मग आता त्याला खरंच ॲक्च्युली एवढं हिरमुसला की काय म्हणायचं, सगळं डिसमूड झालं होतं त्याचं, असं का झालं. आणि मग एक दिवस चाललेत असेच त्याचे, तर तो विचार करतोय जाऊ का नको जाऊ, जाऊ का नको जाऊ. म्हणजे ते दोघांना सोडून बाकीच्यांना घेऊन जाऊ का नको. मग शेवटचा दिवस उजेडेपर्यंत त्यांनी काय विचार केला, मुलगा आजारी असताना असं जाणं आपण बरोबर नाही, जाऊ देत, गेलं तर गेलं, कारण ते रिफंडेबल नव्हतं, पैसा सगळा पाण्यात.
पाण्यात नाही, जहाजात. तर घातला होता ते परत येणार नाही माहिती होतं, त्यामुळे त्याला फार वाईट वाटायला लागलं होतं. एक तर राईड पण नाही मिळणार, म्हणजे पैसा कमवला कशासाठी होता हो? ह्याच्यासाठी कमवतात लोक पैसा. कुठं जाणार आहे आणि कसं जाणार आहे माहीत नसतं. बँकेचं कधी काय आलं ना, टॅक्स, इन्कम टॅक्स सगळं देऊन टाकावं लागतं. न भोगायला मिळालं न दानाला मिळाला असा नाश. तर त्यांनी ते सगळा पैसा देऊन टाकला. सॉरी काय ते तिकीट त्याचं बुडालं. आणि जेव्हा ती जहाज निघाली त्यावेळेस हा समोर उभारून अश्रू ढाळत उभारला होता की न राईड पण न पैसा पण, असा विचार करून. आणि ते झालं आणि आला परत. आणि किती 5 दिवसात पुढच्या 5 दिवसात त्याला न्यूज मिळाली की जहाज बुडालं. माहिती आहे तुला जहाज बुडालं ते माहिती आहे? होय. तर ते कधी न बुडणारं, कधी काय त्याला होणार नाही असं त्याचं ख्याती होती ना. आणि ते काय आईसबर्गला टक्करला आणि तिथं ते तुटलं आणि बुडालं. तर बुडालं कळाल्यावर त्या शेतकऱ्यांनी काय केलं, आनंद झाला. म्हणले त्या कुत्र्याला कधी नाही केलेलं एवढं प्रेम केलं त्यांनी. का हो? 5 दिवसपर्यंत कोसत बसला होता, शिव्या शिव्या देत होता तो कुत्र्याला. का? कसला कुत्रा म्हणून. म्हणजे तुझ्यामुळं माझं किती नुकसान झालं असं म्हणून. आणि आज काय करतोय, हा तूच माझं प्राण, हा तुझ्यामुळं आमचं सगळं वाचलं. कशी झाली हो, व्ह्यू का बदलला लगेच असा. असं आहे क्षणिक सगळं. जे काय भोगायला जाणार, जिथं कुठं आपण सुख मानणार ना, ती गोष्ट कधी आपल्याला दुःखाचं साधन बनेल सांगता येत नाही. म्हणून जगात कुठलीही गोष्ट आपल्यासाठी आश्रयभूत नाही आहे, सुखरूप नाही आहे. मग कोण सुखरूप आहे हे समजतं सगळं आपल्याला या लोकाचा विचार करून. म्हणजे लोकस्वरूप विचारिके आत्मरूप निहारी. म्हणून या सगळ्या लोकाचा विचार करून काय करा, माझा आत्मा त्यापासून भिन्न आहे आणि आत्माच माझ्यासाठी आश्रय आहे. बाकीचं अन्य काय मी जिथं कुठं शरण म्हणून जाणार तर त्यातून मला सुख नाही. काय संजना, कुठं कुठं सुख आहे सांग? पोरामध्ये सुख आहे नाहीच म्हण बघू. ते जवळ आला विसरून गेलेला असतो. म्हणून म्हणलं काय की आपल्याला आपला स्वभाव समजला तर सुख आहे, शांती आहे, अन्यथा नाही. म्हणून स्वतःला जाणार. तुम्हीच की गडबड करायला लागलाय. पुस्तक झाकतंय, एक पाय उचलतंय. हा मामा, ह्याच्यातलं मला एक ते दुर्लभतेचं गोष्ट वाचायची होती. काढा. 286 पेज आहे बघ त्यात. पाच मिनिट थांबा रंजू काकी. इतके विकल्प केल्यावर धर्म कसं व्हायचा? वाच. 286 वर आहे ना. एक घडलेली घटना ऐकून. पुढे सरकणी जरा जोरात वाच. एक घडलेली घटना ऐकून मला पण शॉक बसला. पुस्तक द्या की मागं पण. एक जैन धर्मी कुटुंब होते. खूप धनाढ्य, करोडोचा बंगला होता. त्यांचा लहान मुलगा आई वागेल तसे वागायचा. आई धार्मिक होती, तिचे संस्कार तो ग्रहण करत. जय श्री मा ऐकू येते का? पण वडील व्यसनी होते. सर्वांनी खूप प्रयत्न केले त्यांची दारू सोडवण्यासाठी, परंतु काही उपयोग झाला नाही. एकदा दशलक्षांमध्ये सर्वांनी उपवास केले होते. मुलाने पण उपवास केला होता, फक्त वडिलांनी उपवास केला नव्हता. रात्री सर्वजण झोपल्यावर मुलाला झोप येईना. तो इकडे तिकडे विवळत होता. आई त्याच्या जवळ बसून भजन म्हणत अंगावरून हात फिरवत होती, परंतु तरी त्याला झोप येत नव्हती. म्हणजे दशलक्षांमध्ये त्यांनी 10 उपवास केले होते किंवा काय एक उपवास केला असेल. लहान मुलगा होता पण त्याला ते त्रास व्हायला लागला, सहन होईना. पण त्याची इच्छा होती म्हणून केलं होतं, जबरदस्ती नव्हतं केलं. साहस. ये पुढं इथं शास्त्रात. स्वरूप भैया बघताय का शास्त्रात? तुमच्याकडे पुस्तक नाही आहे? होय, द्या की एक तिकडं. 3 घेऊन बसलाय तुम्ही. स्मित ते दे तिकडं मागं. 286 पेज आहे. नाही हे ना दे ना साहसला. आणि आई त्याला समजावते,
आता थोडाच वेळ राहिला आहे, सकाळ होईलच लवकर. एवढा लहान असून उपवासाचा छान दिवसभर पुरुषार्थ केला आहे. अजून थोडा धीर धर. तो म्हणतो, पण मला झोपच येईना. तेव्हा आई विचारते, तुला तहान लागली का? पाणी देऊ का? कोणाला कधी विचारलं? रात्री. रात्रीच विचारलं बरं का. असं विचारायचं असतं का? मग उपवास होता त्या दिवशी. हां त्याला उपवास होता त्या मुलाला. हां, तर उपवास होता, पण त्याचं स्थितीकरण कसं करायचं? इतर काय गोष्टी सांगून त्याला स्थिरता नाही आली म्हणल्यावर देऊ का तुला मग, असं तिने विचारलं. मुलगा म्हणतो, माझा उपवास आहे, मला पाणी कसे चालेल? नको. एवढा लहान असून त्याची द्रवता किती होती. तेव्हा आई म्हणते, यू आर ग्रेट. आता तुला कोणत्याही व्रतामध्ये बाधा येणार नाही, मला विश्वास आहे. पुन्हा ती हात फिरवत बसते. तेवढ्यात वडील दारू पिऊन घरी आले. नशेत होते. त्यांनी विचारले, एवढा वेळ जागा का? तेव्हा आई म्हणते, याने आज उपवास केला आहे. म्हणजे वडिलांना काय त्या धर्माचं, त्या व्रताचं वगैरे काहीच काय म्हणायचं, रुची नव्हती, गंध नव्हता. तो कासावीस होतोय, अस्वस्थ झाला आहे. वडील म्हणतात, कसला उपवास, कशाला उपवास करायचा? पत्नीला म्हणतात, तू जा, मी बसतो. वडील मुलाला म्हणतात, खूप रात्र झाली आहे, आता झोप. मुलगा म्हणतो, झोप येईना. वडील म्हणतात, तुला भूक लागली आहे का? मी खायला आणून देतो. मुलगा म्हणाला, मला उपवास आहे. वडील म्हणतात, बस आता, मी काय करू? कोण ग्रेट आहे? मुलगा म्हणतो, मला गोष्ट सांगा. पण व्यसनाच्या नादी लागल्यामुळे वडील सर्व विसरून गेले. मुलगा म्हणतो, तुमचीच गोष्ट सांगा. आजपर्यंतच्या तुमच्या जीवनात जे जे घडले ते सांगा. त्यावेळी वडिलांना सर्व मागचे आठवू लागले. मी काय सांगू? माझ्या जीवनात काय चांगले आहे? मी क्लबमध्ये जातो, दारू पितो, नशा करतो. माझ्या जीवनातून बोध घ्यावा असे माझ्याकडे काहीच नाही. हे बोलत असताना मुलगा झोपी गेला. सकाळी उठल्यावर वडील मुलाजवळ जाऊन बसले. रात्री त्यांनी खूप विचार केला. म्हणजे त्या मुलाचं एक वर्ड, एक सेंटेन्स त्या वडिलांसाठी किती बोध देणारं ठरलं. कारण मी त्याला सांगायसारखं माझ्याजवळ काहीच नाही आहे, मी काय सांगणार आहे. आणि आज तो माझ्यापेक्षा ग्रेट आहे, कारण तो धर्माच्या नावाखाली ॲटलिस्ट उपवास करतोय, साधना करतोय, आणि मी काय करतोय, असं तो स्वतःचं परीक्षण सुरू झालं वडिलांचं. मुलाच्या एका वाक्याने ते खडबडून जागे झाले होते. मी काय आणि कसा वागतो? सर्व विचारांनी त्यांना खूप पश्चाताप झाला होता. आतून बदल झाला होता. मुलगा उठल्यावर वडील त्याच्याजवळ बसून त्याला म्हणाले, यू आर ग्रेट. तुझ्यावर मी आज खूप खुश आहे. तू तुझ्या व्रताचे छान पालन केलेस. आज काय पाहिजे ते माग. तुला घड्याळ, सायकल, काहीही लगेच देतो. मुलगा म्हणाला, खरंच तुम्ही देणार का मागेल ते? वडील हो म्हणतात. मुलगा म्हणतो, तुम्ही आजपासून क्लब, दारू सोडा. दुसरे मला काही नको. हे ऐकून वडील हेलावून गेले. तो काहीही मागू शकत होता, पण त्याची दूरदृष्टी त्याला आपले वडील पाहिजे होते. बाकीचे काही नको होते. सगळ्या पुढे त्याला वडिलांची जास्त किंमत वाटली. काय काय मागितलं असता? काय परम? पप्पा म्हणले तुला माग, काय पाहिजे बेटा? काय मागणार? त्यांनी मागितलं, मला माझे वडील पाहिजेत, कारण माहिती आहे दारूनी आयुष्य लवकर संपणार. त्यामुळे त्याची दूरदृष्टी चांगली होती. त्यामुळे मुलाने वडिलांना निवडले. मी आजपासून दारू सोडली, तुला वचन देतो. परिस्थिती सगळ्यांसाठी एकच होती, परंतु दृष्टी प्रत्येकाची वेगळी होती. आईला वाटायचे हे असे का वागतात? दारू का पितात? तर वडिलांना वाटायचे हे सगळे माझ्या विरुद्धच का वागतात? परंतु त्या मुलाची दृष्टी, वडील कसेही असले तरी ते माझे आहेत, मला आधार देणारे आहेत, मला ते पाहिजे, ते चांगले आहेत. मुलाची दृष्टी चांगली असल्यामुळे मुलाच्या वाक्याने त्यांचे जीवन परिवर्तन झाले. त्यांनी व्यसन सोडण्यासाठी एका सत्संगामध्ये 4 महिने घालवले होते, पण काहीच फरक पडला नव्हता. जो मुलाच्या एका वाक्याने घडला, म्हणून म्हटले आहे, चेंज युअर विजन चेंज. दृष्टिकोन बदला तर तुमचं विश्व बदलतं. आपण पाहण्याची दृष्टी वेगळी करतो, त्यामुळं
कोणाकडं मोहाने पाहतो तर मोहाचं फळ भोगायला लागतं. म्हणून तिथं ते जीव आहेत असं पाहिलं तर आपल्याला सुद्धा सुख प्राप्त होणार. म्हणून स्वतःला जाणं. जाणं हा मी चैतन्य स्वरूपी जीव आहे. माझ्यामध्ये हे 3 लोक नाहीतच, परद्रव्य नाहीतच. हा मी तर सर्वापासून भिन्न अस्पर्शी जीव आहे. निर्मोह आहे. वीतराग स्वरूप आहे. स्वरूप जाणा. या विश्वामध्ये माझा कोणीही नाहीच निर्णय करा. एकटाच होतो, एकटाच आहे, एकटाच राहणार. स्वतःचे विश्व पहा. हा आत्माच माझ्यासाठी सर्वस्व आहे. मी जाणणारा जीवच आहे. मी आहेच.